जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या हप्ते येणाऱ्या काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते नोव्हेंबर पासून, काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते डिसेंबर पासून, तर काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते मार्च पासून येणं बंद झालेले आहे. आणि जवळजवळ 2.5 कोटी पर्यंत लाभार्थी असलेले या योजनेच्या अंतर्गत 92,10,000 महिला लाभार्थी आतापर्यंत अपात्र करण्यात आलेले आहेत, तर त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. आणि ज्याच्यापैकी जवळजवळ 62 लाख महिला लाभार्थ्यांचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर नेमके हप्ते येणं बंद का झालं, कोणत्या महिला लाभार्थी ज्यांचे हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतात, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी बंधनकारक करण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये काही ना काही कारणास्तव केवायसी न करू शकलेल्या जवळजवळ 62 लाख महिला लाभार्थी आहेत, ज्यांचे हप्ते येणं बंद झालेले आहे. मित्रांनो, डिसेंबर 2025 पासूनच या महिला लाभार्थ्यांचे हप्ते येणं बंद झालेले, ज्या महिला लाभार्थ्यांनी आपली केवायसी केलेली नाही. या महिला लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी जर सुरू केली किंवा त्या महिला लाभार्थ्यांची केवायसी जर झाली, तर या महिला लाभार्थी पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळण्यासाठी पात्र होऊ शकतात. ज्याच्या माध्यमात आता महाडीबीटी 2.0 वरती किंवा या महावनच्या माध्यमातून महाआयडी जनरेट करून या महिला लाभार्थ्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्हानिहाय जे व्हेरिफिकेशन करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा त्या महिला लाभार्थी श्रीमंत किंवा इतर काही कारणास्तव जे व्हेरिफिकेशन करण्यात आलेले, अशा व्हेरिफिकेशन मध्ये जवळजवळ 1,70,000 महिला लाभार्थी या अपात्र आढळून आलेले, तर त्यांचे हप्ते येणं बंद करण्यात आलेले. याच्यावरती सुद्धा जर काही ऑब्जेक्शन असतील तर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठीचे पर्याय महिला व बालविकास कार्यालयामध्ये देण्यात आलेले आहेत. याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर जे काही निराधार योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपये मानधन घेणाऱ्या महिला लाभार्थी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात त्यांनी अर्ज केलेले होते. आणि अशा जवळजवळ 3,60,000 महिला लाभार्थी या योजनेची दुरुक्ती यामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी, कारण या योजनेच्या अंतर्गत एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असू नये अशा प्रकारची एक अट घालण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगानं एकापेक्षा 2 महिला लाभार्थी ज्या विवाहित आहेत, अशा महिला लाभार्थी एका रेशन कार्डवरती एका घरामध्ये लाभार्थी असणं या कारणास्तव जवळजवळ 2.5 लाख महिला लाभार्थी या अपात्र करण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, ज्याच्यामध्ये आयटी रिटर्न भरणारे किंवा इतर काही कारणास्तव उत्पन्न उच्च उत्पन्न गटामध्ये दिसून आलेल्या ज्या महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 16 लाख महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत. 65 वर्षापेक्षा वय जास्त झाले, ज्यांनी रजिस्ट्रेशन करताना वय कमी होतं परंतु त्यांचं आता 65 वर्ष वय पूर्ण झालेले आहे, अशा जवळजवळ 1,80,000 महिला लाभार्थी याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील यांनी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले होते. जिल्हा परिषद किंवा इतर काही संस्थेमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 8,000 महिला लाभार्थी याच्यामध्ये आढळून आलेले, तर त्यांना देखील अपात्र करण्यात आलेले आहे, ज्यांच्याकडून हप्ता वसुलीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त ई केवायसी केली जात असताना एक विकल्प देण्यात आलेला होता की तुमच्या घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी आहे का, निवृत्ती वेतनधारक आहे का, अशा हा विकल्प निवडणाऱ्या जवळजवळ 4,42,000 महिला लाभार्थी याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत. अर्थार्थिक घरामध्ये शिक्षक असेल किंवा इतर राज्य सरकारी कर्मचारी असेल, केंद्र सरकार कर्मचारी असेल किंवा निवृत्ती वेतन घेणारे असतील, डॉक्टर, वकील असे उच्च पदस्थ किंवा इंजिनियर वगैरे जे काही असतील, अशा महिला याच्यामधून आता वगळण्यात आलेले आहेत. आणि अशा एकंदरीत 92,10,000 महिला लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत अपात्र करण्यात आलेले आहेत किंवा योजनेचे लाभ त्यांना देणं बंद करण्यात आलेले आहे. ज्याच्यापैकी जवळजवळ 62 लाख महिला लाभार्थी या फक्त ई केवायसी न केलेल्या आहेत, ज्यांना ई केवायसीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर याच्यामधील बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. आता ई केवायसी करण्यासाठी महाआयडी हा काढणं बंधनकारक असणार आहे. महाआयडीच्या माध्यमातूनच पुढे या योजनेचं पोर्टलवरती ई केवायसी असेल किंवा इतर ज्या प्रक्रिया असतील ते करता येणार आहेत. आणि जास्तीत जास्त महिला लाभार्थी आता महाआयडी काढतील आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही केवायसी सुरू केली किंवा ई केवायसी जर झाली, तर या महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पुन्हा एकदा पात्र होऊ शकतील. तर महिला लाभार्थ्यांचा हप्ता बंद झाला, तो का झाला याच्या संदर्भातील एक महत्वाची कारण होती, माहिती होती. धन्यवाद.